नमस्कार मित्रांनो, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये आहे आणि आपण इथं आमचे पाहुणे आहेत यांच्या गोट्यावर आलेलो आहे. मागं देखील आपण मुलाखत घेतलेली. पुन्हा एकदा आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो. खरं तर ती मुलाखत शेतकरी बांधवांसाठी खूप आवडली. नमस्ते पाहुणं. नमस्ते. नवीन खरेदी केली. सर्वप्रथम या बैलाचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा, गाव सांगा. अलीकडे दादा तरंगे, बर. पिंपरी. पिंपरी ही नवीन आम्ही खरेदी केलेली आहे बर. गायांसाठी. गायांसाठी ही, बर दत्ता देशमुखच्या बैलाचा बैल आहे. बर. सुंदर होता ना, आम्ही बैलाचं नाव सुंदरच ठेवलंय आता. सुंदरच आहे. हा, बर ह्यो बैल कर्नाटक मध्ये गेलता. बर. कर्नाटक मधनं आम्ही बैल आणलाय आता. कर्नाटक मध्ये. हा, बर 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 संतोष कोबरे त्यांच्याकडून आम्ही बैल आणलाय आता. बर. आणल्यापासून एक 20-25 गाय झाली आहे रत्नासाठी. रत्नासाठी. ओके. पण हे कसं माणसाने माहित नाही, त्यामुळं म्हणलं जरा मुलाखत ही देऊन जरा थोडं बर बर हे करावे, त्याची माहिती करावी. कर्नाटक मध्ये काय प्रदर्शनाला पण हा बैल हो, होता? गटप्रभामध्ये तिथं ह्या बैलाचा आदत मध्ये पहिला बर. नंबर आहे. पहिला नंबर आहे. हो, आदत मध्ये. आदत मध्ये पहिला नंबर. तिथं काय बक्षीस जिंकलं असेल की साधारण? हो, बक्षीस भेटलं की त्याला 1 तोळ्याचं हे होतं. दुसरा बाडाव बैल का काहीतरी जोडीला होता हा. आणि ही आदत मध्ये ह्याचा पहिला नंबर आलेला आहे. बर. ह्या बैलाचा साधारणतः थोडासा इतिहास वगैरे सांगा. किती दिवसाचा आहे, किंवा कुठल्या जातीचा आहे, किंवा आधीच्या मालकाने काय सांभाळ वगैरे केला असेल किंवा काय, किंवा किती उंची आहे वगैरे, देखणं पण कसं आहे शिव ते बैल देखील 2 दाती आहे आता चालू. बर ह्या बैलाला 2 दातीमध्ये 61-62 इंच उंची आहे बैलाची. बर. हा, इकडे बघ. हा हा, बोला. आणि बैलाला राग महत्वाचा लय आहे. बर गुरासाठी असा लय राग आहे, रक्तच त्याचं म्हणजे गरम आहे. बर. आता जर आपल्याकडं गायी आल्या तर त्या गायींची जी बैल होणार आहे, बरोबर, हा. ती बैल शर्यतीसाठी किंवा शर्यतीसाठी शेतकऱ्यांना फायद्याचे ठरतील का, किंवा तसा काही इतिहास आहे या का? बैलाचा जी हे होता ते दत्ता देशमुख बैल, बर त्या बैलाला नंबर लागत होतं अशी हम्म. गुरासाठी. बर त्याच म्हणजे लय तसंच समजा आहे त्याचं तोंड बिंड बर. समजा अंग बिंग असंच बैलाचं त्या होतं. तसं कारण चित्रा मोरा बैल अगदी हम्म, तसाच बैल हे देखील आहे. देखणं पण आहे. लय देखणं पण पण आहे. आपण काय म्हणतो, अनुवंशिकता ही गरजेची असते. एखादा बैल रेस मध्ये जातो तसं काय नाही नाही, आहे समजा तुम्हाला रेतच वाटतंय? आहे, पण हे बैल गुरासाठी ठेवायचं म्हणून नाही तरी समजा रेतच आहे. अंग ही जी बैल पळते तसंच समजा ह्याच्याकडे हे आहे, गुणवत्ता आहे. गुणवत्ता आहे. हा, समधी पूर्ण. बर. साधारणतः आपण हे खरेदी करताना काय तिथं तुमची चर्चा झाली किंवा कसं आम्हाला नियोजनासाठी? याचं 7 लाख रुपये सांगितलेलं. बर. आम्ही 3 दिवस येडं घालवतो एवढ्या लांब जाऊन कर्नाटकला, पण ते आपला जोडीदार नाही तर दुसऱ्याने 3 लाखाला मागून दिला नाही, आपल्याला 270ला त्यांनी दिला बैल. आणि मी इथं आणल्यानंतर मला 4 लाखाला मागते आता. साधारणतः आपल्या ज्या 4 भागात. लाख त्याची किंमत होती. हो, market. 4-5 लाख रुपये म्हणलं तरी आता किंमत होणार, पण हे आम्हाला द्यायचं नाही. गुरासाठी बैल आम्ही ठेवलाय. म्हणजे शेतकऱ्यांच्या गायींचा. हा, बर. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून ठेवलाय बैल, नाहीतर आम्हाला काय लगेच नफा होतोय घ्यायला. हा हा, म्हणजे तुम्ही ही जी आवड आहे तुम्हाला हा. गायांसाठी आवड बैल म्हणजे ठेवणं. आता आम्हाला- किती बैल आतापर्यंत तुम्ही अशी ठेवली होती साधारण? आतापर्यंत बैल झाले असतील की एक 30-40 गुराचा बैल झाला की. 30-40 बैल हो, पाळले. 30-40 बैल गुरासाठी आम्ही. हम्म. पण कसं आहे, आमची म्हणजे आतापर्यंत माहितीच कोणाला नाही, हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे नाहीतर लय म्हणजे तुमच्याकडं त्यातली त्यात आता ही पलीकडला पण बैल आहे. हो. त्याचं पण थोडी आपल्याला माहिती द्या, आमच्या शेतकरी बांधवांसाठी फायद्याची ठरेल. त्याचं नाव सांगा या बैलाचं. ह्या बैलाचं नाव सोन्या आहे. बर. आणि शो बैल चडचण मधनं खरसुंडीत आला का आम्ही घेतला यात्रेत यात्रेत. सिद्धनाथाच्या. हा, सिद्धनाथ यात्रेत आता आणल्यापासून. आपल्याकडे किती दिवस झालाय? अहो, आमच्याकडे आता 3 वर्ष झाली बैल आहे. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले बैल आहे. 3 वर्षात साधारणतः किती गायी येऊन गेल्या, काय इतिहास? एक 300-400 गाय झाली घ्या बैल. 300-400. हो. बर. हा, ताकद ह्याची- कशी काय एवढी तुम्ही बॅलन्स करता? ताकद म्हणजे ह्याला आम्ही अवताला बी किंवा रतिबाला वजन आम्ही ढिलच पडत नाही ह्या बैलाला. बर. मग ह्याला सातू, जेवढी पेंड, ताकद लागते हो. ते कशी तुम्ही काय काय खाद्य वगैरे कसं आम्ही याला सातू, खपरी पेंड, आटा जवळ आहे का? हा. हे चालूच आहे याचं. बर बर. आणि ह्या बैलाची आता 3-4 वासरे ह्याच्यात आहे ती गटपास आहे ती गट. गटपास आहेत. बर. इथं एक गटवाडी जवळच आमच्या शेजारी गाव आहे, इथं आहे. परत तुम्हाला सांगतो त्या ह्याच्यात दुसरं कुठलं ना, पळशीत एक वासरू आहे. बर. लय वासरा ह्या बैलाच तर रेस्ट देता का नाही असं काय गॅप वगैरे असं टाकत असतात? त्यासाठी तर तो बैल आणलाय. कारण कंटिन्युटी जर काय आले तर त्याला तेवढी ताकद नाही नाही, म्हणून साठी तर तो बैल आणलाय. बर. म्हणजे आपल्याला कसं फुल ज्यादाच असं वाढवायचं आहे पुढं,
हे शेतकऱ्याचा फायदा आहे ना? हा शेतकऱ्याचा फायदा आहे. हम्म, 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 हम्म. ह्या बैलाची 3 लाखापर्यंत मागणी होऊन गेलेली आहे. 3 लाखापर्यंत. पण आम्हाला द्यायचंच नाही ना, गुरासाठीच आम्ही बैल ठेवला. आता तुमच्याकडे 2 बैल आहे. आणि ही नुसती गुरच नाही, आवताला दोन्ही बैल कुठल्याही धंद्याला हे चालू आहेत. म्हणजे शेतात पण हो नेता का? कुठल्या ह्याला हम्म. चालू आहेत आता. बरं बरं बरं. आता आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुमचं नाव सांगा, गाव सांगा, मोबाईल नंबर सांगा आणि थोडं मागच्या बैलांचं पण नाव किंवा इतिहास वगैरे सांगा काय असेल तर. दादा तरंगे पिंपरी. हम्म. या बैलाचं नाव सोन्या आहे, त्याचं सुंदर नाव आहे. बर माझा नंबर आहे हम्म. 87 66 71 20. बर. आणि जर तुमच्याकडे यायचं असेल तर कधी फोन करणं किंवा कसं प्लॅनिंग ठरलं जातं ते देखील सांगा काय असेल तर. नाही, घरपोच बी आम्ही सेवा करतो. हम्म. ह्या बैलाला 1,500 घेतोय, हम्म. तिकडे नेऊन दावायचं म्हणलं तर घरी आले तर 1,000 रुपये. बर. ह्या बैलाला घरी आले तर 1,500 रुपये, न्यायचं म्हणलं तर 2,000 रुपये. आणि अंतर भाडं ते- जसं असेल हा. त्यानुसार नाही नाही, वेगवेगळं. भाड्याचं त्यांच्याकडे. बर बर. ही 2,000 रुपये आम्ही बाहेर न्यायचं म्हणलं का बैल घरी आले तर 1,500, आणि ह्याचं 1,000 रुपये बाहेर न्यायचं म्हणलं तर 1,500. बरोबर आहे बरोबर. मला एक सांगा, तुम्ही बैल पाळताय आता, अगदी तुमचे मुलं आहेत त्या बैलात मिक्स होतात, घरी मेंढर आहेत, कसं यात समाधान मिळतं का किंवा आवड म्हणून अहो, कसं लय होतं? ते समाधान देखील सांगा. लय समाधान आम्हाला. ही एक दिवस नसेल तर घरी करमायचं नाही. बर. एक दिवस आम्हाला पोरासनी हे समजे आम्हाला हे छंदच आहे. म्हणजे बेंदूर कसा साजरा केला किंवा काय आठवणी असतात किंवा बेंद्राला काय आमचा 8 दिवस नुसते तयारी, काय बेंद्राला लय हे केलं हो बैलाने. मिरवणूक काढली हो, होती. मिरवणूक काढली. बर. कसं वाटतंय काय हा सगळं तुम्ही शेती बघत हे पण हो, आम्हाला ह्यातच आम्ही हे होऊन जातोय. शेतीच्या कामात जरी आलं ना, आम्हाला ही जरी बैल बघितली घरी तरी आम्ही विसरून जातोय. समजा ह्यात आनंद मिळतोय का? लय आनंद मोठा. हम्म. ह्यो बैल 3-4 धरला तरी ऐकत नव्हता. एवढी ताकद आहे, एवढी बैलाचं रक्त असं शिव आहे. स्पीड आहे. हो, पीड आहे. पण आम्ही शांत करून आमची पोरं ही समधी म्हणजे शांत बैल केलाय आम्ही. बर बर. नाहीतर लय बैल असं हे आहे. चपळपणा जास्त. लय चप्पलपणा बैलाला. हा. हम्म. मग ते सोपं नाही ना सगळं, वेळ द्या हो, त्याला. नाही आम्ही देतोच वेळ बैलासाठी. हम्म. आम्हाला त्याशिवाय करमतच नाही तर. करमत नाही. हे. ओके. आता ह्या साधारणतः आपल्या पलीकडल्या बैलाकडे येऊया डबल. हे जर भविष्यातलं नियोजन वगैरे कसं आहे काय? ह्या बैलाचा असा आहे, ह्यो बैल आम्ही गुराचं काम करणार त्याचा काही विषय नाही चालू आहे. पण ह्यो बैल पालखीसाठीच जाणार पुणे भागात. ह्या बैलाचं माप लय हो. दुष्यात बैल एवढा मोठा आहे म्हणजे कोणाकडे आडवा नाही आता. असं जास्त आहे का? नाही, उंची 62 इंच बैल आहे. 61-62 मित्रांनो इंच बैल आहे. बघू शकता, हा बैलाचं देखणं पण तुम्हाला दाखवूया. ही त्याची आता दुसराच body आहे. बैल आहे. बघा. आणि मामा याचं वय किती असेल साधारणतः? ह्या बैलाचं वय 2.5 वर्ष आहे आता. 2.5 वर्षाचं? हा, 2.5 वर्षाचा बैल आहे. बर. आम्ही 27 तारखेला आता ह्यो बैल गटप्रभाला नेणार आहे, तिकडं प्रदर्शनाला नेणार की बैल ह्यो. बर. हो, गेल्या वर्षी पहिला नंबर आहे आदत मध्ये, हा. आणि ह्यादा बी आम्ही बैल नेणार आहे तिकडं. डबल प्रदर्शन. हो, प्रदर्शनला नेणार. हे जे आई वगैरे काय इतिहास विचारला हे जी आहे म्हणजे ह्यो बैल ह्याच्यातला होता. भाव किंवा त्याचं नातं गोतं कुठलं आहे ह्या बैलाचं काय साधारण? ही देशमुखच्या बैलाचा बैल आहे. हो, बर. सुंदर बैलाचा. हा. आणि तिथंच ह्याच्यात होता बैल, तळेवाडी का कुठं तरी तिथं होता. तिथून मेजरनं बैल नेला, बर. नंदेश्वर मध्ये गेला पण, आणि तिथून परत कर्नाटकला नेला. बर 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 बर. म्हणजे 2.5-3 वर्षात भरपूर हो. प्रवास झालेला. ह्या बैलाचं लय आवड, ही आमच्या हाताला लागला म्हणजे लय ह्याच्यातनं बैल लागला. ह्या बैलाला किती मागेल एवढे पैसे देणार आहेत माणसं. ताकद आहे आणि ताकद, पुढची पिढी उंची, चांगली आहे समज ना. ही जी बैलाला ही कुठंच नाही. ही नळी तोंडाची किंवा कान बारीक, ही शिंग पैलवानासारखा बांधाय बैलाचा नुसता. म्हणजे जसं आपण माडग्याळ हो, माडग्याळासारखं. देखणे पण दिसतंय. देखणे पणच लय बैलाला आहे. पुन्हा एकदा नंबर आणि नाव सांगा, पण पुन्हा हे करू आणि शेतकरी लोक तुम्हाला फोन करतील, ते आपण स्क्रीनवर देखील तुमचा नंबर देऊया. दादा तरंगे पिंपरी, तालुका मान, मान, जिल्हा सातारा. 87 66 71 20. ओके. मित्रांनो, सध्या आपण पिंपरी, तालुका मान, जिल्हा सातारा इथं आलेलो आहे. हे आमचे पाहुणे आहेत, तरंगे पाहुणे, यांच्या फार्मवरती आलेलो. हे 2 बैल आहेत आणि इकडं मस्तपैकी त्यांची हिरवळ आहे. इकडं पाणी आल्यामुळं शेती देखील चांगली आहे आणि खरोखर खूप चांगली बैल त्यांनी सांभाळली. त्यामुळं ज्या लोकांच्या गायी आहेत त्यांनी 100% आपण नंबर देतोय, तुम्ही फोन करा आणि भेटायला द्या.
आपण स्वतः मी बैल बघितलेत, बैल अतिशय देखणे आहेत आणि सांभाळ देखील खूप ताकदीने केलेला आहे. हे ह्याच्याकडे जरा त्यांचा कॅमेरा बाचा आहे, फिरवा. हे त्यांच्या घरातले आहेत. तिकडे बघू शकता ही लहान मुलं आहेत. अगदी इकडं पण साधी गाय पण आहे आणि पूर्ण शेतकऱ्याचं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळं तुमची कोणाची फसवणूक होणार नाही याची मी स्वतः गॅरंटी देतो. त्यामुळं 100% शेतकरी बांधवांनी संपर्क साधा. आपण स्क्रीनवर नंबर देतोय. धन्यवाद. आणि शेतकरी बांधवांना विनंती की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ओळखीचे जे अजून शेतकरी आहेत त्यांना पाठवा आणि आपण यूट्यूबवर तसेच इंस्टाग्रामवर देखील व्हिडिओ टाकलाय, तो देखील व्हिडिओ बघा. धन्यवाद.